उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, तुका म्हणे बाळवंट, तुका म्हणे बाळवंट, बर्वे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, विठ्ठल 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 विठ्ठल, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. प्रस्तुत काल्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेली अभंगरूपी गवळण श्रीमंत श्री वैराग्याचे महामेरू जिजैरमन पाषांड दूषण हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु, पंचम वेद निर्माते, सदेह वैकुंठाला जाणारे आणि सदेह वैकुंठाला जाऊनही पुन्हा मृत्यू लोकात येणारे अधिकारी संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांची 4 चरणाची आणि एक प्रतिज्ञापर गवळण सेवेकरता निवडल्या. विठ्ठल विठ्ठल अभंगाद्वारे प्रतिज्ञा केलेल्या तुकोबाराय म्हणतात असं वाटतं की पुन्हा जन्माला यावं. उपजोनिया पुढती येऊ, कशासाठी येऊ, काला खाऊ दही भात. येण्याचं प्रयोजन हेच आहे, येण्याचं कारण हेच आहे, येण्याचं निमित्त हेच आहे, येण्याचं रिझन हेच आहे. काय कारण आहे, काय निमित्त आहे, काय रिझन आहे, कशासाठी येणार आहे, तर काला खाऊ दही भात. येण्याचं कारण एकमेव एकच आहे की आम्हाला काला खायचा आहे, पण तो काला कोणता, दही भाताचा. तो काला खाऊ दही भात. मग काही जण म्हटले महाराज मुळात तुम्ही वैकुंठातूनच येणार आहात आणि त्या वैकुंठातून मृत्यू लोकात तुम्ही काला खाण्यासाठी येत नाही, म्हणजे विशेषच आहे. मग त्या वैकुंठातून काला खाण्यासाठी जर येण्याचं प्रयोजन इथे असेल तर एक काम करा ना, ज्या वैकुंठातून येत आहे ना त्या वैकुंठातच काला खा. महाराज म्हणतात खाल्ला असता, पण असं आहे वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठामध्ये नाहीये कवळ काही काल्याचे. हा काला तिथं नाहीये ना, म्हणून उपजोनिया पुढती येऊ. बरं, नुसतं आम्हीच खाऊ असं नाही, नुसतं आम्हीच खाऊ असं नाही. मग महाराज म्हणतात नुसतं आम्हीच खाणार नाही तर काय करू, आमच्या सोबतीला जे आहेत ते एकमेका देऊ. हा, एकमेका देऊ मुखी, एकमेकांच्या मुखात देऊ, सुखी घालू हुंबरी, आनंदानं ती एकमेकांना खाऊ घालू. काय खाऊ घालू, काला. कोणता काला, वैकुंठात दुर्लभ आहे तो काला एकमेकांना खाऊ घालू. बरं महाराज ठीक आहे, वैकुंठातून येणार कशासाठी, काला खाण्यासाठीच येणार, पुन्हा जन्म घेणार कशासाठी, काला खाण्यासाठी जन्म घेणार. बरं, काला खाताना एकमेकांना देऊन एकमेकांच्या मुखामध्ये तो काला देणार आणि हा आनंद घेणार, सुखानं हुंबरी घालणार. मग हा काला एकमेकांना देत असताना एखादं ठिकाण, एखादं स्थान निवडलंय का तुम्ही, एखादं लोकेशन आहे का तुमचं. महाराज म्हणतात हो हो, तुका म्हणे वाळवंट, आम्ही ठिकाण निवडलंय. कोणतं, वाळवंट. का वाळवंट निवडलं, त्याचं कारण आहे. 3 पर्याय, 3 गोष्टी सांगितल्या वाळवंट निवडण्याचं. एक आहे वाळवंटाची विशेषता, वाळवंट बर्व आहे, पहिलं कारण. वाळवंट नीट आहे, दुसरं कारण. आणि वाळवंट उत्तम आहे. आता हे शब्द जरी सारखे वाटत असले, बर्वे, नीट, उत्तम, आता हे सारखे जरी असले तरी प्रत्येक शब्दाचा अर्थ हा वेगळा आहे. बर्वा हा शब्द वेगळा आहे, नीट शब्द वेगळा आहे, उत्तम हा शब्द वेगळा आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा निघतो. तुकोबाराय म्हणतात हे बर्व, नीट आणि उत्तम असणार वाळवंट, त्या वाळवंटामध्ये आम्ही काला एकमेकांच्या मुखामध्ये देणार जो वैकुंठात दुर्लभ आहे, आणि हा दुर्लभ असणारा काला सेवन करण्यासाठी आम्ही जन्माला येणार. विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैधवरासम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंग करू प्रथम नमन, 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 प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, प्रथम नमन. तुसारे चरण संतांच्या
रूपदाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या रूपदाने कथेचा विस्तार त्यांच्या रूपदाने कथेचा विस्तार शरदिंदु समाकारी परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दुःखाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकडी जळाळी कारुण्य सिंधू बहुदुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी कर जोडितो काठी काळी कर जोडितो काठी काळी कर जोडितो काठी काळी कर जोडितो काठी जोडितो काठी काळी कर जोडितो काठी जोडितो काठी काळी कर जोडितो काठी काळी कर जोडितो काठी ऐसे न म्हणून करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल उपजोनी या पुढती येवो काला खाओ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे या ठिकाणी आपल्या सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा हा परिहार देणं गरजेचं आहे. परम मंगलमय प्राप्त अखिलेश्वरा कारण करुणावृणालय भक्तवांच्या कल्पतरू तडीद्वित विनंदित पितांबरधारी गोपाल कृष्ण कन्हैया प्रभू रामचंद्र छत्रपती शिवरायांच्या चरणस्पर्शाने पावन पुनीत असणारी आपली पवित्र भूमी आपलं पवित्र असणारं गोंदेगाव हे पवित्र गाव या पवित्र गावामध्ये चालणारा हा गोड असा त्रिदिनी महिला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचे 3 दिवसाची कीर्तनं सुंदर अशी संकीर्तनं पार पडलेली आहेत आणि आज हा काल्याचा प्रसंग. काला झाला की परिपूर्णता या सोहळ्याला येत असते. काला झाला की मग हाला. पण इथं मात्र आहे काहीतरी कलगीतुरा काहीतरी आहे ना. हा तुम्हाला काय लगेच हालून चालणार नाही आप्पा थांबावंच लागेल. आणि तसंही हलायला तुम्हाला चान्सच ठेवला नाही. आयोजन कमिटी काय एवढे मायक्रो मॅनेजमेंट या कमिटीनं केलेलं आहे. तुम्ही कोणी हलू नये म्हणून हलू नये हा याच्यासाठी ह्या सगळ्यांनी असं नियोजन गोड केलेलं आहे. आप्पा पैठणी ठेवलेली नाही का म्हणजे ज्या ज्या महिला आलेल्या आहे ऐकाल त्यांचं नाव लिहून घेतात का आणि मग ते कोणाच्या हातून काढतात
माझ्या पण चिठ्ठी टाका ना एक मग. म्हणजे काही मायक्रो मॅनेजमेंट आपण सगळ्यांनी केलेलं आहे, इतकं सुंदर, एवढं सुंदर की खरंच. सप्ताह का अजून पण दुसऱ्या गावातला आहे का? तुम्ही तिकडचा आवाज ना काय, तुम्ही थोडं मोठ्यानं बोलते. विठ्ठल विठ्ठल आज प्रसंग आहे काल्याचा, नाही का? आतापर्यंत आपण सकाळी काला भरपूर वेळेला पाहिला, पण संध्याकाळी हा गोड अशा किती सुंदर वातावरण आहे आणि एवढा सुंदर वातावरणामध्ये हा काल्याचा प्रसंग आहे, काल्याचा सोहळा आहे. आज काला झाला की खऱ्या अर्थाने आज एक विशेषता आहे ह्या काल्याच्या कीर्तनाची सुद्धा. एरवी कीर्तनाला येत असताना आपण काही ठरवलेलं नसतं. आज आपल्याला काय ऐकायचंय हे आपल्याला काही माहित नसतं. वैराग्य ऐकायचंय, ज्ञान ऐकायचंय, गुण ऐकायचंय, देवाचं ऐश्वर्य ऐकायचंय, नामाचं महात्म्य ऐकायचंय की उपदेश ऐकायचा आहे, काही माहित नसतं. पण आज तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय आणि तेच मला सांगावं लागणार आहे. बरोबर आहे की नाही? एरवी महाराजांनी ठरवायचं आणि ते ऐकणाऱ्यांनी, श्रोत्यांनी ऐकायचं. पण आज श्रोत्यांनी ठरवलंय ते महाराजांनी सांगायचं. नाही कळालं तुम्हाला? जेवण करून घरी जाणं. कळालं ना? आज लक्षात घ्या, आज तुम्ही ठरवलंय ते सांगणं. आज तुम्हाला माहितीये काय ऐकायचंय. तुम्ही सुद्धा येताना घरातून निघताना ठरवलंय आज आपल्याला बरोबर रामाचं चरित्र ऐकायचं, नाही का? कोणाचं? कृष्णाचं. बरोबर. बरं, ते कोणतं ऐकायचं? मथुरेतलं ऐकायचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे आमच्या मंगलताई असल्या की सगळं वातावरणच मंगलमय होऊन जातं, आहे की नाही? हा, एकदा फार गोड साथ, एक सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होत्या. या दोघा दादांनी काय गोड चाल गायली, फार गोड. ते चरित्र उच्चारावं केले देवी गोकुळी. तुम्ही हे सुद्धा ठरवून आलंय आपल्याला गोकुळातलाच कृष्णाच्या चरित्राचं ऐकायचं. आज कृष्णाचं चरित्र जे ऐकायचं ते गोकुळातलंच ऐकायचं, हे सुद्धा तुम्ही ठरवलेलं आहे. कृष्णाचंच चरित्र ऐकायचं हेही ठरवलेलं आहे. म्हणजे आज ठरवायचं तुम्ही आणि सांगायचं महाराजांनी. विठ्ठल विठ्ठल. आज प्रसंग काल्याचा आहे. म्हणजे परमार्थ असो नाही तर संसार असो, दोन्ही ठिकाणी एंड आहे, म्हणजे समाप्ती आहे. पण एक लक्षात घ्या, शेवट आहे. परमार्थातलाही शेवट आहे आणि संसारातलाही शेवट आहे. पण दोन्ही शेवटांचं विशेष ऐका. संसाराचा शेवट हा पश्चातापाने आहे आणि परमार्थातला शेवट हा प्रसादाने आहे. बरोबर आहे? परमार्थाचा शेवट हा तुमचा प्रसादानेच होतो आणि संसार कितीही मन ओतून करा, किती प्राण ओतून करा, संसाराचा शेवट एक ना एक दिवस पश्चातापानेच होतो. पहा तुम्ही, पश्चाताप म्हणजे काय? आता बहुतेक लोकांना पश्चाताप येतो, लग्न नसतं केलं तर बरं झालं असतं, मुलं नसते बरं झालं असतं. तर बहुतेक महाभागांना, आता मला इमानदारीनं सांगा, कोणाकोणाचं लग्न झालेलं आहे? बापरे, एवढे ब्रह्मचारी आहे तुम्ही? चला, म्हणजे तुमचं बोट न करण्याचं कारण मला कळालं. त्याचं कारण असं आहे, एवढे वैतागले का बोट सुद्धा वर करावं वाटत नाही. आता लक्षात घ्या, पश्चाताप जाऊ द्या, आठवड्यातून एकदा तरी वाटत असेल ना लग्न नसतं केलं तर. काही एवढे भाग्यवान आहे त्यांना रोज वाटतं. विठ्ठल विठ्ठल. एक लक्षात घ्या, संसाराचा शेवट पश्चातापाने. पश्चातापाने. एकाने सुंदर घर बांधलं, अश्विनीताई एवढं सुंदर घर बांधलं, 3 मजली बंगला, अप्रतिम. म्हणजे अगोदर जवळजवळ 60-70 वर्ष त्यानं
बिचाऱ्यानं सगळं कुटुंब 2 पोरांसहित नातवांसहित अशा पडक्या चडक्या घरात दिवस काढले. पण आता 65-70व्या वर्षी सुंदर असं 3 मजली घर बांधलं. ते घर बांधलं, अशी सुंदर वास्तुशांतीचं नियोजन केलं, एवढा सुंदर कार्यक्रम ठेवला, सुंदर कीर्तन ठेवलं. म्हणजे कीर्तन माझं नव्हतं, पण सुंदर कीर्तन ठेवलं. आणि ते कीर्तन झालं, पाहुणे रावळे ज्याच्या त्याच्या घरी गेले. आणि मग बरोबर 5-5:30च्या दरम्यान त्या बापाने बाज अशी बाहेर टाकली आणि बाप निवांत बसला. आता घर बांधून झालेलं आहे, वास्तुशांती झालेली आहे, म्हणून बाप असा बाहेर निवांत बसला. तेवढ्यात 2 मजल्याच्या बिल्डिंग वरून मोठ्या भांडणाचा आवाज यायला लागला, जोरात भांडण. ते भांडणं कोणाचे? सुनायचे. तुम्ही सुनायवर शंका घ्या. ते भांडणं दोन्ही पोरांचे, लहान्याचं आणि मोठ्याचं. जोरात भांडणं सुरू झाले. एवढे जोरात झाले की लहानाही मोठ्याला ऐकेना आणि मोठाही लहान्याला ऐकेना. शेवटी बाप पायऱ्यात चढत दुसऱ्या मजल्यावर गेला. त्या दोन्ही पोरांचं भांडण पाहिलं. मोठा म्हणायचा तू गप्प बस, लहाना म्हणायचा तू गप्प बस. शेवटी बाप म्हटला दोघं एकमेकांना गप्प बस म्हणताय, अरे भांडण नेमकं झालं कशामुळे? तो लहाना म्हटला खरं सांगू का, ही जी गॅलरीची रूम आहे ना, ही गॅलरीची रूम ती मलाच पाहिजे. तो मोठा म्हटला नाही, गॅलरीची रूम मलाच पाहिजे. लहाना म्हणायचा मलाच पाहिजे, मोठा म्हणायचा मलाच पाहिजे. शेवटी अर्धा तास झाला. लहाना म्हणायचा गॅलरीची रूम मलाच पाहिजे, मोठा म्हणायचा गॅलरीची रूम मलाच पाहिजे. बापाकडूनही भांडण मिटेना. शेवटी बाप पायऱ्या उतरून खाली आलं, बाजीवर बसलाय, डोक्याला हात लावला. बाप म्हणला बंगला नसता बांधला तर कसं मनातलं निघालं तुमच्या? बंगला नसता बांधला तर बरं झालं असतं. याला म्हणतात संसाराचा पश्चाताप. विठ्ठल म्हणजे संसार किती करा, संसाराचा शेवट जो आहे संसाराचा हा पश्चातापाने आयुष्याचा शेवट पश्चातापाने संसारातला. पण परमार्थ तुम्ही करा. परमार्थ किती दिवस करा, जेवढा तुम्ही जास्त परमार्थ कराल त्या परमार्थाचा शेवट हा प्रसादाने. प्रसाद म्हणजे काय? प्रसाद असतो प्रसन्नता, म्हणजे प्रसन्नता. परमार्थ केला की परमार्थाच्या अंती तुम्हाला प्रसन्नता मिळते आणि त्या प्रसन्नतेनंच परमार्थाचा शेवट होतो. बघा, सप्त्याला 7 दिवस जागा, सप्त्याला 3 दिवस जागा, धावपळ करा, पण एकदा काल्याचा प्रसाद मिळाला की काय वाटतं? प्रसन्न वाटतं. म्हणजे परमार्थात तुम्ही कितीही राबा, जेवढं राबाल आणि जेवढं थकाल, जेवढं जास्त थकाल तेवढं प्रसाद खाल्ल्यानंतर, प्रसाद सेवन केल्यानंतर तुम्हाला प्रसन्नता प्राप्त होते. बरोबर आहे? आता मोठा सप्ताह झाला, किती जणांनी धावपळ केली, किती जण दमले, किती जण शिनले, किती जण भागले, किती जणांनी धावपळ केली, पण काल्याचा महाप्रसाद सेवन केला आणि सगळा थकवा नाहीसा झाला. याला म्हणतात परमार्थातली प्रसन्नता. विठ्ठल म्हणजे संसाराचाही शेवट आहे, परमार्थातलाही शेवट आहे. पण संसार कुठेतरी पश्चाताप देऊन शेवटाला जातो, परमार्थ कुठेतरी प्रसन्नता देऊन शेवटाला जातो. मग हा जो काल्याचा प्रसाद आहे, आता ही जी दही हंडी आहे बघा ना, आज इथली प्रत्येक गोष्ट प्रसाद स्वरूप आहे, प्रत्येक गोष्ट प्रसाद स्वरूप आहे. इथली माती सुद्धा प्रसाद स्वरूप आहे. बरोबर? हा दही हंडीचा प्रसाद, हा जो आहे याच्या दहीहंडी आहे, ही सुद्धा प्रसाद स्वरूप आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, या दहीहंडीची विशेषता ही एक राजू काका, याची विशेषता काय माहितीये का? ही दहीहंडी, याचं जर खापर असं उगाळून गुड घ्यायला लावलं ना आजी, तर गुडघा दुखत नाही. विठ्ठल मंगलताई आपल्या वाट्यावर नाही येत, आपण झेंडूबामच लावू. ह्या म्हणतील बाळ्या पहिल्यांदा जाय, काही कमी रे ना. याच्यात आज इथलं सगळं आहे, ते सगळं प्रसाद स्वरूप आहे. इथली माती प्रसाद स्वरूप आहे. आज जे जे इथे करणार आहे ते सगळं प्रसाद स्वरूप आहे. फक्त
प्रसाद स्वरूप म्हणून दुसऱ्याच्या चपला नेऊ नका. नाही तर म्हणाल माईनी सांगितलं इथलं सगळं प्रसाद स्वरूप आहे, घ्या मग चला. असंही करू नका. बघा ना, आज सगळ्या गोष्टी प्रसाद स्वरूप आहे. काला आहे. कशाला म्हणतात काला? एकापेक्षा अनेक वस्तूंचं एकत्रीकरण केलं की त्याला काला म्हणतात. आता काल्याची विशेषता आहे. काला दही भाताचा, खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. बघा ना, काला आहे. आता काल्याची विशेषता अशी आहे, काला कशाला म्हणतात? अनेक वस्तू एकत्र आल्यात की तो काला होतो. आता दही आणि लाही हे काल्याचं प्रतीक आहे. त्याच्यात पण गंमत ऐका ना आहे. दही एक आहे आणि लाह्या अनेक आहे. अनेक लाह्या एका दह्याशी जेव्हा एकरूप होतात ना, तेव्हा तो काला होतो. तसं ऐका, तशी जीव अनेक आहे आणि परब्रह्म एक आहे. ते ब्रह्म एक आहे, जीव अनेक आहे. अनेक जीवांनी एका ब्रह्म्याशी एकरूप व्हायचं, त्याचं नाव काला आहे. विठ्ठल विठ्ठल. अजून त्याच्यातली विशेषता आहे का? ज्या लाह्या तुम्ही आम्ही ह्या दही हंडीसाठी आणतो, ह्या प्रसादासाठी आणतो, त्या लाह्या आणत असताना लाह्यांची एक विशेषता आहे. बीज भाजणी केली लाही, बीज भाजणी केली लाही. बीज भाजलं की त्याच्यापासून लाही तयार होते. आता ऐका ना, ती जी लाही असते ना, लाही, ती लाही नेमकी जी तुम्ही मक्काची म्हणा, ज्वारीची म्हणा, आई तुम्ही लाही जर काढून आणली, ती 4 महिन्याच्या बाळाला देतात का? देतात नाही. बरं जाऊ द्या, 80-82 वर्षाचे बाबा आवडीनं खातात का लाई? खातात? सगळ्या दातांनी राजीनामा दिला ते खातील का? नाही. जे सध्या ड्युटीवर आहे तेच खाऊ शकतील ना, आहे की नाही? मग राजीनामा ज्या दातांनी दिलाय ते ह्या लाईला खाऊ शकत नाही. ज्यांच्याकडे अजून दातच आलेली नाही, ती लेकरही लाई खाऊ शकत नाही. लाई कोण खातं? फक्त ज्यांना दात सुरक्षित आहे, ज्यांना ती चावण्याची ताकद आहे, तेच ते लाई खाऊ शकतात. बरोबर आहे? पण ऐका ना, ती लाई तुम्ही घेतली, त्या लाईमध्ये तुम्ही दही टाकलं आणि अर्धा तास त्या दोघांचं मिश्रण भिजू दिलं. आता काय झालं? आता काय झालं? ती मऊ झाली की नाही? आता तिच्यात कडकपणा राहिला का? राहिला कडकपणा? नाही. आता ते तुम्ही 4 महिन्याच्या लेकराला सुद्धा सहज खाऊ घालाल आणि 80 वर्षाचे बाबा सुद्धा आवडीनं ती खातील. का? कारण तिच्यातला कडकपणा गेला. ऐका ना, त्या लाहीतला कडकपणा गेला. कशामुळे गेला? दह्याशी एकरूप झाल्यामुळे गेला. त्या लाहीतला दह्याचा एकरूपतेमुळे त्या लाहीचा कडकपणा गेला. कडकपणा म्हणजे काय? तिच्यातला अहंकार गेला. कुणामधला? त्या लाही मधला. कडकपणा जो होता तो तिचा अहंकार होता आणि ती दह्याशी एकरूप झाल्यामुळे तिचा अहंकार गेला आणि अहंकार गेल्यामुळे महाराज म्हणतात तो देव झाला. कोण देव होतो? अहंकार गेला तुका म्हणे देवा झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे सगळ्यांना प्रिय होतो. जी लाही अगोदर अहंकाराने भरलेली होती, म्हणजे तिच्यामध्ये कडकपणा होता, पण तिचा अहंकार गेला. कुणाशी एकरूप झाल्यामुळे?
दह्याशी एकरूप झाल्यामुळे आता ऐका ना, ती दह्याशी एकरूप झाली, तिच्यातला अहंकार कडकपणा गेला. आता ती लहान्या लेकरालाही प्रिय झाली, ती म्हाताऱ्या माणसालाही प्रिय झाली, ती तरुणालाही प्रिय झाली. कोण कोण ऐकताय ना आई? कोण प्रिय झाली? लाई. मग खरंच वाटतंय की मी लाईचं सांगते? तुम्ही आम्ही पण लायाचे, आणि तुमच्या आमच्या मध्ये पण एक कडकपणा आहे. मीच का बरं बोलू? त्यानं मला फोन केला नाही, मीच का फोन करू? तो माय जवळून गेला, मला पाहिलं नाही, मग मी कशाला बोलू? तिथं माया जवळून गेली पण येईन असून माया पायाच नाही पडली. हा जो कडकपणा आहे ना, हा कडकपणा हा त्याच्याशी एकरूप नाही होत. हा कडकपणा आहे ना, हा त्याच्याशी एकरूप नाही होत. पण ऐका ना, जेव्हा हा अहंकार रूपी कडकपणा भगवंताच्या म्हणजे देह स्वरूपाने ह्या लाह्या एकदा दयाशी एकरूप झाल्या, तसे हे जीव एकदा शिवाशी एकरूप झाले की मग हा अहंकार गळून जातो. तिथे मी तू पण जाऊ दे दुरी, तिथं काही मी तू पण शिल्लकच राहत नाही. तिथे एकरूप होणं, हा अहंकार सोडून देणं आणि भगवान परमात्म्याशी सर्व देवांचेच अंश आहे याच भावनेनं जगणं, याला म्हणतात काला विठ्ठल विठ्ठल हा काला. आणि मला वाटतं दुसऱ्या काला आपल्याला नाही करता आला तरी हा काला मात्र करता येतोच की नाही? एकमेकांचे भेद द्वेष मत्सर वाद विवाद सगळे विसरून सगळ्यांनी संघटित व्हायचं, तो काला. आणि हाच काला करण्यासाठी तुम्ही आम्ही मृत्यूलोकात आलो. अजून काय का आला? तुम्ही आम्ही इथे जन्माला का आलो, का आला याचा विचार करणं, याला सुद्धा म्हणतात काला. विठ्ठल विठ्ठल मग हा प्रसंग काल्याचा आहे. अभंगरूपी गवळण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांची आहे. अभंगाद्वारे एक प्रतिज्ञा तुकोबरायांनी केली आहे. उपजोनिया पुढती येवो काला खाऊ दही भात. आम्ही पुन्हा जन्माला येऊ, आम्ही पुन्हा जन्म घेऊ. कशासाठी घेऊ तर काला खाऊ दही भात. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, फक्त खाण्यासाठी जन्माला यायचं का? तुकोबराय म्हणतात काला खाऊ दही भात. आणि तसा जर विचार केला फक्त दही भात खाण्यासाठी वैकुंठातून इथं येणं एवढं सोपं आहे का? तुम्ही जर म्हटले माई संत भोजनाला या, तर फक्त संत भोजनाला येणं एवढं सोपं आहे का? त्याच्यासोबत जर तुम्ही पॉकेट देत असाल तर येऊ. लक्षात घ्या, रस विषयाला भुललेले जगद्गुरु तुकोबराय नाहीत. रस विषयाला भुललेले महात्मे नाहीत तुकोबराय. का महात्मे नाहीत तसे? त्याचं कारण आहे का, एकदा तुकोबरायांकडे एक पाहुणे आले होते. पाहुणे म्हणजे कोण? जिजाबाईंचे बंधू. तुकोबरायांची मेहुणे भोजनासाठी आले. जिजाबाईने सुंदर स्वयंपाक बनवला. सुंदर स्वयंपाक बनवल्यानंतर आता पाहुणं जेवायला बसणार म्हणजे आपल्याकडे एक परंपरा आहे, पाहुण्याच्या सोबत घरातलं पण एक माणूस जेवायला बसतं. मग तुकोबरायांना बोलावलं आणि तुकोबराय त्या जिजाबाईंच्या भावाच्या सोबत जेवायला बसले. आता जेवायला बसले, तुकोबरायांची अवस्था अशी होती, माझी मजा झाली अनावरवाच्या, 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 माझी मजा झाली अनावरवाच्या. चंदया नावाचा घेतरासे, चंदया नावाचा घेतरासे, माझी मजा झाली अनावरवाच्या, माझी मजा झाली अनावरवाच्या. चंदया नावाचा घेतरासे, चंदया नावाचा घेतरासे,
देवाचं चिंतन करता करता जे तुकोबारायने सुरुवात केली, नामस्मरण करत 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 तुकोबारायांचं भोजन झालं. पण जिजाबाईंचे जे बंधू होते, तुकोबारायांचे मेहुणे, ते मात्र एक एक घास खायचे थांबायचे, एक एक घास खायचे थांबायचे. जेवणात काहीतरी कमी आहे हे त्यांना जाणवलं. पण घरातला घरमालक काही म्हणत नाही, पाहुण्यानं काय म्हणावं, म्हणून हे आपले गप्पने एक एक घास खात होते. कसं बस जेवण केलं आणि दोघांचं भोजन आवरलं. तुकोबाराय बाजूला बसले. तुकोबारायांच्या मेहुण्याचं जेवण झालं आणि पाहुणं निघून गेलं. पाहुणे निघून गेल्यानंतर आता जिजाबाईंचं सगळं आवरलं होतं. जिजाबाई पण आता जेवायला बसल्या. एक घास उचलला, तो मुखात टाकला, तोंडात टाकल्याबरोबर जिजाबाईच्या ध्यानात आलं, अख्खा स्वयंपाक केला पण मीठ कशातच नाही. हे कधी लक्षात आलं? एक घास घेतल्यावर, पाहुण्याचं जेवण झाल्यावर तुकोबारायांकडे जिजाबाईचे ताड 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 तुकोबारायांच्या समोर आल्या आणि तुकोबारायांना म्हणायला लागल्या, कळत नाही का घरातल्या माणसानं जेवायला बसावं कशाला, पाहुण्याच्या सोबत कशासाठी बसवलं जातं, जेवणात काही कमतरता असेल तर घरच्या माणसानं सांगितली पाहिजे, काय नको. म्हणजे इकडे तुकोबारायांचं नामस्मरण बाजूला, पण जिजाबाईचं बोलणं सुरू झालं. आणि मग तुकोबाराय म्हटले, आवले खरं सांगू का, अगं काय खातो आम्ही, कासया सांगते काय खातोय, कशाच्या सोबत खातोय, माझी या देहाते मज नाही चाड, मलाच कळत नाही मीठ कमी होतं की जास्त होतं. मी नामस्मरणाच्या अखंड आनंदामध्ये स्वयंपाक कसा होता काय होता हा मला कळाला सुद्धा नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जे तुकोबाराय जेवायला बसले, जेवणात मीठ कमी आहे स्वयंपाकामध्ये, ह्याचं सुद्धा तुकोबारायांचं लक्ष नाही याच्याकडे सुद्धा. एवढं रस विषयाला विरक्त असणारे महात्मे जगद्गुरु तुकोबाराया, आणि ते फक्त दही भात खाण्यासाठी इथं येतील का, हा पण मोठा प्रश्न आहे. विठ्ठल 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 बरं तुम्ही म्हणाल मग जर रस विषयाला भुललेले तुकोबाराय नाहीत तर मग तुकोबाराय म्हणतात कसं की आम्ही काला खाऊ दही भात, मग काला खाण्यासाठी आम्ही येऊ, हे का चुकीचं आहे का? हे चुकीचं नाही, पण काल्याचे वेगवेगळे प्रकार आहे. काला म्हणजे फक्त दही आणि भात असं नाही, तर मग कोणता? हरिनामाचा खिचडी काला, 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 प्रेमे मोहिना साधने, प्रेमे मोहिना साधने साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिना साधने, प्रेमे मोहिना साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. काला आहे, पण कोणता? हरिनामाचा खिचडी काला, देवाच्या नामाचा सुद्धा काला आहे. महाराज म्हणतात तू काला सेवन करणार आहे. आता त्याच्यात विशेषता ऐका ना. मग काही जण म्हटले, महाराज आम्हाला एक शंका अशी आहे, तुम्ही जर खरंच तज्ञ ऐकणारे असाल आणि आपण सर्व जाणकार श्रोते, एक गोष्ट पुन्हा आपल्या लक्षात येईल, काय माहितीये का महाराज, तुम्ही आता इथे आलेले आहात, बरोबर आहे की नाही? तुम्ही आम्हाला सांगताय काय, आता मी उपजोनी या पुढे ती येऊ, मी पुन्हा येतो. समजा कल्पना करा, तुम्ही जागर आणि काला ही दोन सेवा मला दिल्या. कल्पना करा कोणती कोणती सेवा दिली? जागर आणि काला. जागर माई तुम्हीच करा आणि काला माई तुम्हीच करा. जागराचं कीर्तन झालं आणि मी तुम्हाला म्हटले, आता बरं का भजनी मंडळ काका, एक काम करते, आता मी घरी जाते आणि सकाळी पुन्हा येते. मग त्याच्यातले काही मावशी म्हणतील, माई तुम्ही काही येड्या झाल्या का? तुम्हाला हे बघा आता जायचंय आणि सकाळी यायचंय, त्याच्यापेक्षा एक काम करा ना, तुम्ही जाताच कशाला, थांबा ना. तुम्हाला यायचंच आहे की नाही? तुम्हाला
तुम्हाला परत यायचंच आहे की नाही? तुम्हाला नाही हो, मला ना. तुम्ही म्हणाल मला असं, माई तुम्हाला परत काल्याला यायचं की नाही? मग कशाला जाण्याचा येण्याचा कुटाणा करतात? आल्याच आहे तर थांबूनच घ्या ना. कशाला म्हणताय मी जाते आणि पुन्हा येते? त्याच्यापेक्षा एक काम करा, इथेच थांबा. मग काही श्रोते महाराजांना म्हटले, महाराज तुम्ही म्हणताय आता जायचं आणि मी पुन्हा उपजून या पुन्हा येतो. एक काम करा ना, आलेले आहात तर जाताच कशाला? लक्षात येते ना का कॅसेट बदलू? तुम्ही आलेले आहात तर जाताच कशाला? पुन्हा जर यायचंच आहे ना, जाऊच नका ना, थांबून घ्या. महाराज म्हणतात कसं आहे, ज्या गावात राहतो त्या गावाचे नियम पाळले पाहिजे. जरी आम्हाला येण्याचं स्वातंत्र्य आहे, जरी आम्हाला जाण्याचंही स्वातंत्र्य जरी असेल तरी नियम पाळावे लागतात. समजा तुम्ही सप्ताहाला वर्गणीची सुरुवात केली, 500 रुपये 1000 रुपये उमरा. हा गावातला काय झाला? नियम. आपण गोंदेगाव मध्ये राहतो म्हणजे हा नियम पाळणं आपलं काय झालं? कर्तव्य झालं. बरोबर आहे? हा नियम पाळणं आपलं कर्तव्य आहे, कारण या गावाचे नियम आहे. 500 रुपये उमऱ्यानं आपण सप्ताहाला पैसे देतो, 1000 रुपये उमऱ्यानं पैसे देतो. मग नियम पाळणं हे त्या गावात राहणाऱ्याचं कर्तव्य आहे. तुकोबराय म्हणतात, जरी आम्हाला येण्याचं स्वातंत्र्य आहे, जरी आम्हाला जाण्याचं स्वातंत्र्य आहे, पण या मृत्यू लोकाचा नियम आहे, इथे कुणी असो त्याला जावंच लागतं. लक्षात येत आहे ना? ह्या नियमानुसार मला जाणंही जाणे आम्हाला, आणि गेल्यानंतर आम्हाला काल्याचा महाप्रसाद आवडतो, तो हरिनामाचा काल आवडतो, म्हणून पुन्हा जन्माला यायचं आहे. अभंगाचं प्रथम उपजोने या पुढते येऊ, उपजोने या पुढते येऊ, उपजोने या पुढते येऊ, उपजोने या पुढते येऊ, उपजोने जोरदार टाळ्या होऊ द्या मंगलताईंसाठी. म्हणून महाराज म्हणतात, उपजवून या पुढती येऊ, आणि पुन्हा इच्छा आहे आम्हाला पुन्हा यायचंय. आता परत त्याच्यात काही जण म्हटले, महाराज तर येणं जाणं एवढं सोपं नाहीये, फार वेदना आहे. जाण्याच्या वेदना आहे, येण्याच्या पण वेदना आहे. गर्भवासाचं दुःख काही कमी आहे का? एवढा मोठ्या वेदना आहे. महाराज म्हणतात कसं आहे, वेदना जरी असेल तरी ज्ञानोबराय सांगतात, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी. हा, जिथं आवड आहे तिथं लाज नाही, आणि जिथं व्यसन आहे तिथं
शिन नाही. जिथं आवड आहे तिथे लाज नाही, आणि जिथं व्यसन आहे तिथे शिन नाही. एक तंबाखूची पुडी घ्यायला 2.5 किलोमीटर जात. का? व्यसन आहे तिथं शिन नाही. हाय का शिन? बरं जाऊ द्या, पाणी प्यायला माणूस उठत नाही, पण तंबाखूचा गुळणा बाहेर टाकायला उठतं की नाही? आता माना सुद्धा डोलणार नाही तुम्ही. हा पा व्यसन आणि शिनवी म्हणजे व्यसनी माणसाला शिन नाही, आणि जिथे आवड आहे, ज्ञानोबा सांगतात, मी मनानं नाही सांगतात, आवड आहे तिथे लाज नाही. एखाद्या पिणाऱ्याला पिण्याची आवड आहे, त्याला आपण माणसांमध्ये पिऊन चाललोय याची लाज वाटते का? नाही. धुंडा महाराजांचं एक फार गोड उदाहरण सांगायचे आवडीच्या संदर्भाने धुंडा महाराज फार गोड उदाहरण सांगायचे. ते म्हणायचे, एक बायको नवऱ्याला म्हटली, धनी, म्हणजे त्यांची भाषा आहे बरं का ती, त्यांची भाषा, धनी तुम्ही मला फार आवडता. त्या भाषेत बोलायचे, धनी तुम्ही मला फार आवडता. धनी तुम्ही मला फार आवडता. तेवढं धुणं पिळून टाका. आवड आहे तिथे लाज नाही, व्यसन आहे तिथे शिन नाही. तुकोबराय म्हणतात, तुम्ही म्हणताय ना गर्भवासाचं दुःख आहे, पण देवा हरी नाम मुखात असल्यामुळे आम्हाला गर्भवासाचं दुःख सुद्धा वाटत नाही. का? गर्भवासी दुःख नाही येता जाता, वदनी असता नाम तुझे. देवा ते गर्भवासाचं दुःख सुद्धा आम्हाला नाही, आणि म्हणून हे गर्भवासाचं दुःख नाही, आम्हाला त्याच्यात आवड आहे, म्हणून उपजोनिया पुढती येऊ. मग काही जण म्हटले, महाराज तुम्ही आल्यापासून म्हणताय नुसतं आम्ही इथे येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ. आता एक सांगा, गेल्यानंतर पुन्हा जर जन्म मिळणारच आहे, तर मग तुम्हाला उपजोनिया पुढती येऊ म्हणायची काय गरज आहे? सोप्या भाषेत सांगू का? कीर्तन संपल्यानंतर जर जेवायला बसलो, पंगत सगळी वाढून झाली, पत्रवाडी समोर आली, सगळं काय पदार्थ बनवलेले सगळे आपल्या पत्रवाडीवर आले, तेवढ्याच पंक्तीतलं एक जण उठलं आणि ते म्हटलं, आता मी जेवणारच, आता मी हे सगळं खाणारच, आता मी पोटभर जेवणारच. लोक हसायला लागले, येड्या तुझ्या पत्रावळीवर जे आलंय ते सगळं तुला खाण्यासाठीच आलंय, खाणारच म्हणायची गरज नाही. मग महाराज तुम्ही सुद्धा गेल्यानंतर जातस्यहि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि. म्हणजे जन्म मृत्यूचं हे जरी हाड गडग्या उपजले ते नासिले ते पुनरपि दिसे, हे जर खरं आहे तर तुम्ही सुद्धा गेल्यानंतर तुम्ही जर पुन्हा जन्माला येणार आहातच, तर उपजोनिया पुढती येऊ म्हणायची काय गरज आहे? त्याचं कारणच आहे, महाराज म्हणतात जन्म मिळणार आहे हे बरोबर आहे, पण जन्म माणसाचाच मिळेल की नाही याची शाश्वती नाही. कदाचित तो जन्म जर इतर प्राण्यांचा मिळाला तर देवा तुझा काला सेवन करता येणार नाही, म्हणून अट्टहास आहे. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ, दही भात विठ्ठल विठ्ठल काला विठ्ठल मग काही जण म्हटले, महाराज एक काम करा ना, एक करा, आता तुम्ही ना तुमची फारच आवड आहे ना काल्याची, फारच आवड आहे ना, आलेच आहे ना, इतका काला खा, इतका काला खा, इतका काला खा का पुन्हा यायचीच गरज नाही पडली पाहिजे, एवढा आल्यासरशी एवढा काला खा. समजा आपल्याकडं कामाला बाय येतात ना, उदाहरण सांगते आपलं घरगुती म्हणजे लक्षात येईल. 2 प्रकाराने बाय येतात, एक पहिली टोळी उक्त्याची आणि दुसरी टोळी आहे की नाही, एक टोळी उक्त्याची आणि दुसरी रोजाची. आता उक्त्याची जी टोळी राहती ती बरोबर दुपारी 12 वाजता येते आणि संध्याकाळी 5 वाजता घरी जाते. रोजाची जी टोळी राहती ती बरोबर सकाळी 9:30च्या दरम्यान येते आणि 6-6:30ला घरी जाते. नाही मग उलट झालं का? मग काय होतं, उक्त्याची जी टोळी आहे ती बरोबर उक्त्यावाल्या बायांचं कसं एवढं पटकन आवडतं मला तेच कळत नाही. म्हणजे तुम्ही उक्त्यात इथल्या नाही बरं का, तिकडच्या तिकडे गेल्या का तुमचं सांगत.
उक्त्याची जी टोळी ना आपा, उक्त्याची टोळी एवढं लवकर आवडतं तिचं, एवढं लवकर आवडतं त्या टोळीचं. बरोबर ना मावशी काकी? 8:30-9च्या दरम्यान तर टोळी आवरून वावरात. बरोबर. रोजाची जी टोळी ना, रोजाची टोळी हातच उरकत नाही हो. 11 वाजता, 11:30 वाजता तरी टोळी रानात येत नाही. बरं एवढे करून इकडे आली का, खुरप खाली ठेवी ती, बाता आणि ती. बरं जेवायला तुम्हाला सांगते ते जात एवढं ढिल्ल केलेलं राहतं त्या रोजाच्या टोळीनी तोंडाचं. काय ते स्क्रू फिरून ठेवतात. नक्की दुपारी जेवायला 1 तास लागतो. कोणाला? रोजाच्या टोळीला. पण उक्त्याच्या टोळीचे असे ते फास्ट जात बसवतं ते, हा, की अर्ध्या तासात त्या उक्त्याच्या टोळीचं जेवण होतं. बरोबर आहे. हा, आता गंमत ऐका ना. एकानं रोजाची टोळी कामाला बोलवली त्या मालकाने, आणि जशी मालकाने बोलवली ती रोजाची टोळी, तसं काम सुरू झालं. मालक येऊन उभे राहिले आणि त्या मालकाने पाहिलं काम सुरू आहे. मालक म्हणायचे हात उरका, हात उचला, काम उरका, हात उचला, काम उरका. शेवटी मालकाच्या लक्षात आलं ही टोळी काय अशी उरकणार नाही. शेवटी मालक म्हणले उक्त घ्या आणि तेवढं काम पूर्ण करा. टोळीनं उक्त घेतलं. आता उक्त काम, उक्तच म्हणता ना तुम्ही? उक्तच ना? हा बरोबर आहे. आता मी तरी कुठे लांबची, तुम्ही मान डोलू राहिले. हा, उक्त. ते उक्त घेतलं आणि मग टोळी काम करायला लागली. आता तरी पण मालक येऊन उभे राहिले. मालकाला वाटत होतं उद्याच्या दिवसावर जाण्यापेक्षा आज सगळं काम आवरलं पाहिजे. म्हणून मालक म्हणायचे बाई हात उचलून घ्या, आज झालं पाहिजे. शेवटी जी मुकर जमीनच ना ती, हा, तिनं असं खुरपं खाली ठेवलं आणि ती मालकाला म्हणली मालक आम्ही किती हात उचलले आणि किती उरकवलं तरी सुद्धा आज काय आमच्याच्यानं हे काम होणार नाही. उद्या आम्हाला पुन्हा हे करायला यावंच लागल. आता सिद्धांताकडे या. काही जण म्हणले महाराज तुम्ही एक काम करा, पुन्हा जन्माला येण्यापेक्षा आत्ताच काय खायचा तेवढा काला आत्ताच खाऊन घ्या. महाराज म्हणले आता कितीही काला खाल्ला तरी आमचं काही मन भरत नाही. आम्ही पुन्हा काला खाण्यासाठी उपजून या पुढती येऊ. कशासाठी? काला खाऊ दही भात विठ्ठल 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 विठ्ठल. काही जण म्हणले महाराज एक काम करा, तुम्हाला काल्याची फारच आवड दिसते, फारच आवड दिसते, मग तुम्ही एक काम करा, आता एवढे कुटाणी करण्यापेक्षा आता शेवटचा ऑप्शन तुम्हाला सांगतो महाराज. आता सगळे सांगून झाले, तुम्ही काय आमचं ऐकत नाही. तुम्ही म्हणता उपजोनी या पुढती येऊ, हे तुमचं म्हणणं आहे. आता आम्ही शेवटचा ऑप्शन तुम्हाला सांगून पाहतो, तुमचा कुटाणा वाचला तर बघा. मग महाराज म्हणले सांगा बरं. महाराज तुम्ही एक काम करा, तुम्हाला काला फारच आवडतो. महाराज म्हणतात आमची आवडी काल्याचीच आहे. मग एक काम करा ना, तुम्ही एक करा, तुम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येणं, उपजोनी या पुढती येणं हे म्हणण्यापेक्षा एक काम करा, तुम्ही पेन घ्या, एक कागद घ्या, आम्ही सांगतो तुम्ही मोबाईल काढा, त्याच्यात म्हणजे तुम्हाला नाही म्हणत हो, तिथं त्याच्यात YouTube ओपन करा. त्या YouTubeला इकडच्या साईडने एक स्पीकर असतो, हा, त्या स्पीकरचं बटन दाबा, तो मोबाईल असा धरा, काला रेसिपी असं सर्च करा. मोबाईलला तुमची सगळी काल्याची रेसिपी दिसेल. तुम्ही सगळी रेसिपी पहा, पेनाने वहीवरती सगळी लिहून घ्या आणि तो काला घेऊन तुम्ही वैकुंठाला जा. तिथं जाऊन तुम्ही ती रेसिपी करा आणि तिथं जाऊन तो काला खा. महाराज म्हणतात खरं सांगू का, हे सगळं जरी असलं तरी असा काला वैकुंठात नाही. अभंगाचं दुसरं चरण. वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे नाही.
ऐसे नाही वैकुंठी तो 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 ऐसे महाराज म्हटले किती रेसिपी काही तुम्ही सांगितलं तरी पण वैकुंठी तो ऐसे नाही हा काला वैकुंठात नाही. किती ऐसे असा काला नाही म्हणजे असेल बर का वैकुंठात सगळं असेल पण ऐसे नाही. ऐसे नाही याच्यात एक विशेषता आहे म्हणजे मृदुंगाचार्य भरपूर पाहिले पण ऐसे नाही बरोबर की नाही. गायनाचार्य भरपूर पाहिले पण ऐसे नाही. पेटी मास्तर भरपूर पाहिले पण पांढरीवरच्या स्वरात सुद्धा पट्ट्या वाजवणारे ऐसे नाही. हा नाही तर असं काळी दोनच्या स्वरात पट्टी मला पण वाजवती ती पण पांढरी दोनच्या याच्यात नाही जमत. गाता येतं वाजवता नाही. महाराज भरपूर पाहिले पण म्हणजे ते मी नाही म्हणत ऐसे नाही. महाराज तुको बरं आहे म्हणतात वैकुंठित तो ऐसे कैसे जैसे मृत्यूलोकात होते काला ऐसे नाही. त्या वैकुंठात सगळं मिळेल पण असा काला मिळत नाही. हा आनंद मिळत नाही. हा काल्याचा महाप्रसाद ही प्रसन्नता त्या वैकुंठात नाही. कवळ काही काल्याचे. बघा ना तुम्ही इतर देवलोकांमध्ये नाहीच आहे. स्वर्गात नाहीये, वैकुंठात नाहीये, शिवलोकात नाहीये, ब्रह्मलोकात नाहीये. एक सांगू का तुम्हाला म्हणून त्यांना सुद्धा इच्छा आहे स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा 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 मृत्युलोकी मृत्युलोकी नारायण नामे हो नारायण नामे हो मामे हो नारायण नामे हो आता गंमत पहा ना स्वर्गातल्या देवांना सुद्धा अपेक्षा आहे स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. तिथं काय कमी सुख सुविधा कमी का काहीच नाही. ऐरावतासारखं वाहन कल्पतरूच्या बागा कामधेनूचे कळप चिंतामणी एवढं सगळंय तिथं तरी सुद्धा त्यांना वाटतं आम्हाला काय मिळावं माणसाचं शरीर मिळावं ह्या मृत्यूलोकात जन्म मिळावा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी भावा जन्मा. आता तुम्हाला प्रश्न पडेल एवढं सगळं असताना त्यांना का अपेक्षा आहे माणसाचा जन्म मिळावा. त्याचं कारण आहे समजा आता तुम्ही कसं एक योजना ठेवली एक स्कीम ठेवली कोणती कार्यक्रमाने जेवढ्या सगळ्या महिला आल्या सगळ्यांना प्रेम भेट एक पैठणी नाही का. प्रत्येक पैठणीच्या दुकानदाराकडून एक गोड अशी सुंदर अशी पैठणी सप्रेम भेट देणार आहे. तसं तुम्ही समजा अजून एखादी योजना वेगळी राबवली कोणती काल्याच्या कीर्तनापुरती. एका बाजूला असे चांदीचे गोळे ठेवले एका बाजूला लोखंडाचे गोळे ठेवले आणि सगळ्यांना सांगितलं सगळ्या सप्ताह कमिटीनं काय कोणता तरी एक गोळा घेऊनच घरी जायचं. एकदा चांदीचा न्या नाही तर लोखंडाचा न्या. कोणता न्याल तुम्ही बोला तुम्हाला शेजारीची शपथ आहे खरं बोला कोणता न्याल. चांदीचा. तुम्ही आपा तुम्ही चांदीचाच नाही का. हा काकी तुम्ही चांदीच न्यासाल. लोखंड नक्की पहा बरं. हा चांदीचा. मला जरी म्हटलं ना मला मला तुम्ही सगळेजण म्हटले ना माई तुम्ही रिकामे हाताने जाऊ नका कोणता तरी एक गोळा न्याच. तर मी सुद्धा इमानदारीनं सांगते बरं का नारदाच्या गादीवर खोटं बोलत नाही. आणि खरं सांगू का कीर्तनात कोणीच खोटं बोलायचं नसतं. हा कीर्तनातला नियम आहे कीर्तनकार सोडून.
हा, मी सुद्धा कोणता गोळा नेईन माहिती का? चांदीचाच गोळा नेईन. लोखंड काय, लोखंडाला काय भाव आहे का? लोखंड ट्रॅक्टर भर घेता येईल ना त्या चांदीच्या गोळ्यावर. मग मी आपला चांदीचाच गोळा नेईन. आपण सगळे जण चांदीचा गोळा नेऊ, बरोबर आहे. पण एक गंमत ऐका ना, ज्या काकांकडं परीस आहे, परीस, तुमच्याकडे नाही ना काका? परीस आहे, त्या काकाला म्हणा, काका कोणता गोळा न्याल, चांदी की लोखंड? बदलले का आता? आता काय पाहिजे? लोखंड. का? कारण खिशात परीस आहे. ह्या परिसाचा सहज जरी स्पर्श लोखंडाला झाला तरी लोखंडाचं सोनं होईल आणि सोन्याच्या बळावरती ही चांदी कितीतरी घेता येईल. ऐका ना, चांदीला परीस किती घासा, चांदीमध्ये परिवर्तन होत नाही. म्हणून आमच्याकडे परीस आहे, आम्हाला लोखंडाचा गोळा पाहिजे. बरोबर? उदाहरण कळालं. आता सिद्धांताकडे या. देवतांचं शरीर म्हणजे चांदीचा गोळा, तुमचं आमचं शरीर लोखंडाचा गोळा, आणि या मृत्यू लोकातले संत म्हणजे परीस. जेव्हा या संत रूपी परिसाचा स्पर्श, ज्ञानरूपी स्पर्श या लोखंड रूपी देहाला होतो, तेव्हा या देहाचं सोनं होतं. ही परिवर्तनशीलता त्या देहात नाही, म्हणून इच्छा आहे. म्हणून इच्छा आहे उपजून या पुढती येऊ, म्हणून येऊ का? काला खाऊ दही भात, कारण वैकुंठी तो ऐसे नाही, ऐसे नाही, कैसे नाही कवळ काही, काल्याचे विठोबा रखुमाई, 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 वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग काही जण म्हणले, महाराज तुम्ही इथे येणार, उपजून या पुढते येऊ, काला खाण्यासाठी येणार, एकटेच खाणार की इतरांना नाही देणार? महाराज म्हणतात, एकटे नाही, आम्ही एकमेका देऊ मुखी, सुखी घालू उंबरी, एकमेकांना देऊ, सुखाने देऊ, एकमेका देऊ मुखी. आता गंमत ऐका ना, इथं पण दोन भाव आहे. एक भाव आहे संसारातला आणि एक भाव आहे परमार्थातला. ऐकता ना तुम्ही सगळे? पैठणी मिळणार आहे, काळजी करू नका. हा, इथं पण दोन भाव आहे, एक संसारातला आणि एक परमार्थातला. आता लक्षात घ्या, संसारात लग्न झालं की एकमेका देऊमुखी, लग्नाच्या 10 वर्षानंतर एकमेका देऊमुखी. नाही कळालं? हा, दोन भावे की नाही? मग लक्षात घ्या, परमार्थात तसं नाही. परमार्थात एकमेका देऊमुखी, सुखी घालू हुंबरी. महाराज म्हणतात, एकमेकांना इतरांना वाटून काला वाटू एकमेका. निका वैष्णव, सगळ्यांना आम्ही काला वाटू, मुखामध्ये देऊ, आणि हा आनंद फक्त परमार्थात आहे. मग काही जण म्हटले, महाराज हा जो काला तुम्ही एकमेकांच्या मुखात देणार आहात, काला सेवन करण्यासाठी इथे येणार आहात, मग हा काला नेमका करणार कुठे? याचं काही ठिकाण, कारण जागेची पण काही विशेषता असावी लागते. एवढा पवित्र काला आहे, हा तुम्ही कुठे करणार? महाराज म्हणतात, त्याच्यासाठी आम्ही ठिकाण सुद्धा ठरवलंय, ते म्हणजे वारवंट अभंगाचं शेवटचं चरण. तुका तुका म्हणे
तुक म्हण वाळवंट तुक म्हणे वाळवंट तुक म्हणे वाळवंट तुक म्हणे वाळवंट तुक म्हणे उत्तमा वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कालाते वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. आता हे शब्द दिसायला जरी सारखे दिसत असले, बरव नीट आणि उत्तम हे समानार्थाचे शब्द वाटतात की नाही? बरं नीट उत्तम वेगवेगळा अर्थ वाटतो की याचा? नाही. पण एक लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, संत वाङ्मयामध्ये जेव्हा असे शब्द निर्माण होतात ना, तेव्हा ते सहज नाही, संतांनी फार जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक टाकलेले असतात. आता बघा, पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी. आता पवित्र आणि सोवळी म्हटल्यानंतर अर्थ एकच वाटतो आपल्याला, पण अर्थ वेगवेगळे नाही का? साधू तुम्ही संत माय बाप, साधू संत कृपावंत, लक्षात घ्या. आता हे जे शब्द आहे दिसायला सारखे, पण याचे अर्थ कसे वेगळे. काही काही शब्द आहे पहा, आपल्या व्यवहारात सुद्धा असे काही शब्द आहे. पाहुणे रावळे, घर दार, भांडे कुंडे, शेजारी आहे की नाही? असे म्हणजे व्यवहारात पण असे शब्द. आता हे दिसायला तरी सारखे ना, त्याचे अर्थ मी तुम्हाला सांगते. पाहुणे रावळे, ज्यांच्या घरी गेल्यानंतर आपला पाहुणचार होतो ते पाहुणे. ज्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला सांगावं लागतं पाणी देता का, ते रावळे. शेजारी पाजारी, आपल्या घराच्या शेजारी असतात ते आपले शेजारी. आणि शेजाऱ्याच्या सोबत भांडण झाल्यानंतर जे पाजारायला येतात पाजारी. भांडे कुंडे, आता रोज वापरतो ते भांडे, जे फक्त दिवाळीला पोत्यातून काढून घशितो ते कुंडे. आता अजून सोपं, मला एक शब्दाचा फार अर्थच लागे ना. साडी बिडी, पाहुणे आली काहीतरी साडी बिडी तरी तिला घ्या. मी म्हणलं आता साडी बिडीचा काय अर्थ ला बाबा. मग मी माझं सुधारित डोकं चालवलं. दोघं नवरा बायको सोबत आले, बायकोला दिली जाते ती साडी, आणि पाहुणा जर वाढणारा असेल त्याला देतात ती बिडी. विठ्ठल विठ्ठल मला प्रमाणाच्या अनुषंगाने सांगायचं, मी तुम्हाला बाहेरचं सांगणार नाही. लक्षात घ्या, बरवे नीट उत्तम शब्द जरी सारखे असले, पण बरवे उत्तम आणि नीट या प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा आहे. मग जे बरव आहे, जे नीट आहे आणि जे उत्तम आहे, जे पवित्र आहे, अशा वाळवंटामध्ये हा काला करणार आहे. म्हणून ते वाळवंटाचं ठिकाण निवडलं. कुणी? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. अभंगाचा अर्थ आपण धावत्या वेगात बघण्याचा प्रयत्न केला. अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये छोटीशी कृष्णलीला बघून आपण काल्याच्या पूर्णतेकडे जाणार आहोत. विठ्ठल विठ्ठल भगवान गोपाल कृष्ण कन्हैया अवताराला आले. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. कारावासामध्ये, कारागृहामध्ये, आपल्या भाषेत जेलमध्ये, बंदिवासामध्ये. आणि मग 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाल्यानंतर आपली देवकी माता रडायला लागले. अरे याच्यासाठी मी अट्टहास केला नव्हता. अरे बाळा, 8 वर्षाचा प्रगट झालास, कसं म्हणावं तू माझायस. आई, मी का प्रगट झालो त्याचं कारण आहे, देवाने 8च का निवडला. त्याच्यात पण एक विशेषता आहे. 8 निवडण्याचं काय कारण आहे? व्यावहारिक दृष्ट्या जर आपण पाहिलं ना, साधं व्यावहारिक दृष्ट्या माणसाला 8 चालत नाही. आपण सहज म्हणतो 8 आणि
घाट बघा, आठ चालत नाही आपल्याला व्यवहारामध्ये. आपण आठ म्हणजे कोणती गोष्ट आठ आणि घाट म्हणतो, पण देवाने आठाचा स्वीकार केला. तिथी सुद्धा अष्टमीच आहे, अवतारामध्ये सुद्धा आठवाच आहे आणि मूर्ती सुद्धा 8च वर्षाची आहे. 8 का निवडला त्याचं कारण बघा. मराठी आकडे काढा, अंक काढा. 1 त्याच्या डोक्यावर काट आहे, 2 त्याच्यामध्ये गाठ आहे, 3 त्यालाही खाली गाठ आहे, 4 त्याच्यामध्ये गाठ आहे, 5 त्याच्या वर गाठ आहे, 6 त्याच्याही खाली गाठ आहे, 7 त्यालाही गाठ आहे, 8 आहे का गाठ? 8ला गाठ नाही म्हणून स्वीकार देव करतो. आणि लक्षात घ्या, ज्याच्या अंतकरणात गाठच नाही ना त्याचा स्वीकार देव करतो. विठ्ठल म्हणून सगळ्या तिथींना सुद्धा अहंकार होता, पण अष्टमीला अहंकार नव्हता. म्हणून अष्टमी 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. आई मी कशासाठी 8 वर्षाचा प्रगट झालो? लहान असताना बोललो असतो तर भूत म्हणून तू फेकून दिलं असतं, म्हणून तुला सांगायला आलो. इथून उचल नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, माया उपजली तेथे आणि येथे. आता त्याच्यात एक सुधारित विशेष पहा, तुम्ही चिंतन जर केलं ना तर जीवनाच्या संदर्भाने एक विचार आहे. जगातला एकमेव पहिला बाप होता ज्यानं पोराला ठेवलं आणि पोरीला घेऊन आला. जगातला पहिला बाप आहे जो पोराला ठेवतोय आणि पोरीचा स्वीकार करतोय, ते वसुदेवजी आहे. एकमेव बाप आहे. सगळ्यात अगोदर पोरीचा स्वीकार कोणी केला असेल? माझ्या वसुदेवजीनं केला. वसुदेवजीनं मुलाला ठेवलाय, मुलीला घेऊन आले. ठेवी जो तो कृष्णजीला माया घेऊनी निघाला आले. आणि मग इकडे त्या मायेला ठेवलंय, मायेला घेऊन आल्या आणि कृष्ण कन्हैयाला म्हणजे बाळाला ठेवलंय तिथे. पहाटेच्या वेळेला त्या बाळाचा रडण्याचा आवाज नंदाची बहीण सुनंदीनं ऐकला. सुनंदीला आनंद झाला की माझ्या नंद राजाला, माझ्या दादाला मुलगा झाला. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आणि ती गवळण, ती सुनंदा नंद बाबाकडे गेली. नंद भैया आपको लाला भयो. आनंद झाला आणि सांगितलं जा सगळ्या गोकुळात सांगा. ती गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावती धावती एकी पुढे, धावती एकी पुढे. एक वाटी सुंट बडे, एक वाटी सुंट बडे. गवळण म्हणती हो म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. ही गवळण त्या गवळणीला सांगू लागली, एक धावे एकी पुढे, एक वाटे सुंटवडे. ऐसी गलबल झाली दासी जणी हेल घाली. हेल कळता का तुम्हाला? हेल हेल घालणे म्हणजे काय करणे? पाण्याचा हंडा डोक्यावर घेणे आणि तो शेतात नेऊन टाकणे. नाही मग हा नंदाच्या अहो जुन्या काळी आपल्या घरोघरी सुद्धा आजीबाई आपल्या काळात होती की नाही हेल घालायची पद्धत? आताच्या पोरीला काय हेल कळा त्या? हेल घालायचे काम फक्त आपणच करावं. काय आनंद असेल हो जनाबाईनं हेल घालावे दासी जणी. आता आत्ताच्या लोक काही कळणार नाही, आत्ताच्या पिढीला काय काय कळत सांगा? काय काय कळणार आहे? जात कळत नाही, तो पाटा कळत नाही. जात ते जात पुन्हा ना येतं त्याचं ना म्हणजे काय काय सांगा ना. ते दिडकी पावकी कळल का आत्ताच्या पुरीला? आई आपल्याला कळती. बघा ना तुम्ही, म्हणजे ते
जुन्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आता थोड्या दिवसात आहे ना आपल्याला मुलांना शाळेच्या अभ्यासात लिहावं लागेल. जातं म्हणजे काय त्याच्या खाली ऑप्शन राहतील. एक गोल फिरणारं चक्र सुदर्शनासारखं दिसणारं एक ऑप्शन. दुसरा 2 चक्र असतात ते बाजूबाजूला ठेवलेले असतात. तिसरं चक्र एक तिसरा ऑप्शन राहील. 2 चक्र असतात ते एकमेकांवर ठेवलेले असतात त्याला एक खुंटा असतो. मी याच्यापैकी बरोबर उत्तराला अधोरेखित करा टिक करा बरोबर आहे की नाही. मग त्याच्यात डोकं लावतील आणि त्याच्यात पोरं कॉपी घेऊन जातील. काय जात तो पाटा वरवंटा काय महाराज जुन्या त्या गोष्टीच गोड होत्या बाबा. त्याच्यामुळे ना असे आजार नव्हते. अजून सुद्धा जुने आजापा अशा ठणठणीत आहे तुम्हाला सांगते. त्यांच्या चेहऱ्या का अजूनही असं पाहिलं ना असं वाटत यांचे फोटो काढावा आणि संतूर साबणच्या ऍडला द्यावा. हा काय माहितीये का ज्या काही गोष्टी होत्या ना यांच्या नैसर्गिक होत्या. ते पाट्यावर वाटणं ते जात्यावर दळणं. आता आम्हाला तो दळाईसारखा व्यायाम करावा लागतो असा का. गेले ना आमचे ते जाते गेले. बरं एवढंच नाही जाते गेले तर गेले एकटे नाही गेले त्याच्यासोबत बायचे कमरदुखी नाही गेली नाही आली. म्हणजे त्याच्यात घराघरातली कुटुंबी व्यवस्था घेऊन गेले. त्याच्यात पहाटेच्या वाव्या घेऊन गेले. पहाटे उठणं म्हणजे शक्यतो पहिल्या बाय ना पहाटे 3:30 4:30 उठायच्या. आता पण उठतात बरोबर पहाटे 8:30 9:30. ते जाते गेले. त्या जुन्या गोष्टी फार फार गोड होत्या नाही का. मग ती हेल घालण्याची पद्धत सुद्धा किती गोड होती. मग ते एकमेकींच्या लेकरू जन्माला आलं की आम्ही सुद्धा लहानपणी फार हेल टाकलेले. कोणाच्या घरी लेकरू जन्माला आलं की आम्हाला तर असायचं. मग त्याच्या ते हेल घालून झाले की ती बाळाची बारी असली पाची असली की त्याच्या दिवशी मग आम्हाला काहीतरी ग्लास वाट्या आमचं पूजन करायचे. त्या ग्लास वाट्या अशा सप्रेम भेट द्यायची आम्हाला फार आनंद वाटायचा. आम्ही वर्षभर त्याच ग्लासने पाणी प्यायचो. वर्षभर आम्हाला तीच वाटी किती आनंदाने. तो आनंद आता राहिला नाही महाराज राहिलाच नाही. फार फार गोड आनंद होता तो. मग बघा ना ती हेल घालणं. मग इथे कोण हेल घालताय म्हणे एवढा आनंद झाला. जनाबाई म्हणतात स्वतः हेल घालतात. कोण जनाबाई दासी जणी हेल घाली. हळूहळू ते बाळ मोठं व्हायला लागलं. तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत असं वाटत असेल यांना. ते असं रांगायला लागलं. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. आता त्याच्यात आता फार विशेष त्याच्यात छोट्या गोष्टीवर का आता एवढं वेळ नाही तर फार सांगितलं असतं. डावाच गुडघा का देवाने रांगण्यासाठी वापरावा. लहान लेकरू डाव्या गुडघ्यानेच का रांगतं
बरं एवढंच नाही, त्याच्यात एक गंमत आहे. ते डाव्या पायाचा अंगठा घेतं आणि तोंडात घालतं. पहा, आई जर अशी 2-4 तास जरी बाहेर असली, पण एक पद्धत आहे पहा, त्या लेकरानं जर असा डावा पायाचा अंगठा घेतला म्हणजे ते पायाचा हातात धरतं बरं का, आणि ते अंगठ्यात तोंडात घालतं, आणि ते लेकरू जवळजवळ 2-2, 3-3 तास बिना दूध पिता सुद्धा राहत की नाही. आता त्याच्या मागे सुद्धा कारण आहे की हे लेकरू बिना दूध पिता 2-2, 3-3 तास का राहतं, का ते रडत नाही. त्याचं कारण आहे, त्याच्यात पण ज्ञानोबारांनी केलेलं वर्णन आहे, फार सूक्ष्म गोष्टीचं चिंतन आहे. त्या बाळाला त्या अंगठ्यामधून सुद्धा काही विशेषता आहे. त्या अंगठ्या चोखून सुद्धा त्या बाळाचं पोट भरतं. देवानं तो गुडघा डाव्या पायाचाच का रंगांना वापरला. अंगठा देवाने का, तुम्ही जर फोटो पाहिला तर अंगठा देवाने का चोखला, त्याचे भरपूर कारण आहे. मग आता ते बाळ रांगायला लागलं. तुम्ही म्हणला आता जन्माला आलं रांगायला लागलं, कारण पुढे बहुत करणे आहे. रांगायला लागलं, हळूहळू मग ते मोठं व्हायला लागलं. हळूहळू त्यानं एक चौर्यमंडळ स्थापन केला, अध्यक्ष देव झाले, नाना खोड्या सुरू झाल्या, गवळणी मग येऊ लागल्या. मग कोणती गवळण काय तर कोणती गवळण काय, सगळ्या गवळणी नाना गाऱ्हाणे घेऊन येऊ लागल्या. यशोदा मैयाचं एकच बाळ सगुण गुणाचं ताण, बाळ दिसतंय गोचिरवाण, काय सांगत घराणे गा गोकुळ जाणारी, काय सांगत घराणे गा गोकुळ जाणारी, काय सांगत घराणे गा गोकुळ जाणारी, काय सांगत घराणे गा गोकुळ जाणारी. लपवण्याची गोटी आळ घेता ग जगजेटी, तुमची एवढीच रीत खोटी ग गोकुळ जाणारी, एवढी तरी खोटी ग गोकुळ जाणारी, एवढी तरी खोटी ग गोकुळ जाणारी, एवढी तरी खोटी ग गोकुळ जाणारी. तुम्ही लपून याचा भोरा, तुम्ही लपून याचा भोरा, आळ घेता सारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळ जाणारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारी. आपल्या लेकरू किती खोडकर असलं पण त्याच्यावर बाजू येऊ द्यायची नसल तर यशोदेचं चरित्र वाचावं. यशोदा माईला सगळ्यांनी सांगून खरं वाटत नव्हतं. एवढ्या खोड्या नाना खोड्या, शेवटी हे माती सुद्धा खायला लागलं. आता माती खाताना मग मात्र गाऱ्हाणे यायला लागले. दाऊ भैया गाऱ्हाणे सांगायला लागले, बालगोपाळ गाऱ्हाणे सांगायला लागले. आणि मग ते गाऱ्हाणे, यशोदा मैया मैया, लालाने माती खाल्ली, मैया कान्हाने माती खाल्ली, कोण सांगतंय, दाऊ भैया. मग शेवटी यशोदा मैया त्या लालाच्या जवळ आल्या, त्या कृष्णाच्या जवळ आल्या, त्याचा हात धरला आणि कृष्ण कन्हैया म्हणू लागले, हो मैया मोरी, हो मैया मोरी. आता किती समजून सांगताय पा बरं कायला. हो मैया मोरे मैं नहीं माखन खायो, मी माखनही खात नाही आणि मी माठी सुद्धा खात नाही. आई हे सगळे खोटं सांगतात ग. कोण सांगतं हा माखन खातो, कोण सांगतं हा माती खातो. आई मी काहीच खात नाही ग, आई मी काहीच खात नाही ग. शेवटी यशोदामाई म्हटले, अरे एवढे गाऱ्हाणे ऐकले. मग यशोदामाईनं हातात काठी घेतली, तू असं खरं बोलणार नाही. हाती घेऊन काठी शिकविते जग जेठी, यमुनेची माती खासी काका, यमुनेची माती खासी काका बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, हरी हो खोड्या नको करू माझे बाबा, हरी हो खोड्या नको करू माझे बाबा. शेवटी कान्हा आ कर म्हटल्याबरोबर कृष्ण कन्हैयाने आ केलं आणि तिला ही सगळी 14 भुवनं दिसली. तशी यशोदा मैया स्तब्ध झाल्या आणि समाधी लागली
आणि कान्हाने पुन्हा ते मायेचं आवरण टाकलं. हिला जर कळालं की मी देव आहे तर ही मला बसविल देवाऱ्यात. आणि बसला आरती करील. मैं तो आरती करू नाही का, असं होता कामा नये. मी भक्त तू देव हा भाव ठेवण्यापेक्षा तू माता मी तुझा पुत्र हा भाव फार गोड आहे. पुन्हा मायेचं आवरण टाकलं आणि पुन्हा मायेला आईला त्या मैयाला तो विसर पडला. नाना खोड्या सुरू झाल्या. खोड्या करता करता घरामध्ये सुद्धा डेरा फोडला. आता मात्र यशोदेला कळून चुकलं हे घरातलं खोडकर आहे. यशोदा म्हटली कान्हा खोड्या आता बंद कर. किती गाऱ्हाणे ऐकायचे तुझे, किती ऐकावे गाऱ्हाणे. मग आता काय करावं. शेवटी यशोदा मैया त्रस्त झाल्या. एक म्हातारी गवळण आली. गणपती बाप्पाला नमस्कार. 1 महिनाभर 1 मास देवे खोडे नाही केली. प्रचिती ती आली. यशोदेसी देवाचा मान ठेवण्यासाठी गणपतीचं 1 महिनाभर खोडी केली नाही. पुन्हा ते गणपती बाप्पाचं नैवेद्य मोदक यानं खाऊन घेतले. पुन्हा सुरू झाल्या खोड्या. आता काय करावं. तेवढ्यात मग एक म्हातारी गवळण पुन्हा आली. ती म्हणली एक काम कर, तुझं पोरग शिबिरात टाकून सुद्धा सुधारलं नाही, मग संस्थेत टाक. हा तुझं लेकरू ऐकत नाही ना, मग याला शाळेत टाक. मग शाळा कोणती. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे गोपाळ जमा केले, त्या गायी जमा केल्या आणि कृष्ण कन्हैया निघाले कशासाठी. गायी चरण्यासाठी. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोटासा मारो मदन गोपाल, छोटासा मारो मदन गोपाल. सगळे निघाले कुठे. गाई चरण्यासाठी. रानामध्ये गेले. तिथे नाना खेळ सुरू झाले. तिथे मुरली कान्हा वाजू लागले. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. असा गोड वेणू वाजू लागला, मुरली वाजू लागली. आणि मग तृणचारे लुब्ध झाली, तृणचारे लुब्ध झाली. पुच्छ वाहनिया ठेली, पुच्छ वाहनिया, पुच्छ वाहनिया, पुच्छ वाहनिया ठेली. फुलविले वेणू नादे, फुलविले वेणू नादे. आता मुरलीचा विसर पडू लागला. बरं एवढंच नाही, मग आता खेळही सुरू झाले. किती खेळ. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. घुमरी वाजवे हमामा, घुमरी वाजवे हमामा, घुमरी वाजवे हमामा, घुमरी वाजवे हमामा. हमामा पोरा हमामा, 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 हमामा पोरा हमामा. अगो भक्ति भगवान त्रिगुण के हमारे, भक्ति भगवान त्रिगुण के हमारे. केळा विठू दांड पोरा, केळा विठू दांडू, केळा विठू दांड पोरा, केळा विठू दांडू. अबा तुबा दिबा भक्ति भगवान त्रिगुण के हमारे, भक्ति भगवान त्रिगुण के हमारे, भक्ति भगवान त्रिगुण के हमारे, भक्ति भगवान त्रिगुण के हमारे. खेळ मोडता का नाही तर आला मोठा दांडू. मलाही प्रश्न पडला आता पुढे काय मांडू. एवढे खेळ सुरू झाले. शेवटी सगळेजण म्हणू लागले पुढे पुन्हा खेळ आहे, हा खेळ मोडावा परता. मग आता चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई. सगळ्या गायी वळल्या. कृष्ण कन्हैया काला वाटू लागले. काला सेवन करण्यासाठी कोण कोण होते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जो कला भगवंताने गोकुळातल्या सगळ्या गोपाळांना दिला तोच कला आपल्या सर्वांना मिळणार आहे. सेवेला साथ करणारे आपल्या सर्व गावातील सर्व भजनी मंडळ सर्वांचे मनापासून आभार. आमच्या काकी आहेत त्यांचे मनापासून ज्यांनी विण्याची साथ केली. मृदुंगाचार्य आमच्या अश्विनी ताई आहेत, गोड त्यांनी साथ केली. आमच्या मंगलताई शेजारी आदिती दिदी आहे त्यांचे मनापासून आभार. पेटी मास्तर काका आपले मनापासून आभार. उपस्थित असणारे समस्त भजनी मंडळ सर्वांचे मनापासून आभार. नाव उल्लेख काही कुणाचा करत नाही, सर्वांचे आभार. उपस्थित असणारे श्रोते मंडळी आपले सर्वांचे आभार. सिस्टीमवाले दादा आपले सर्वांचे मनापासून आभार. महिला मंडळ पुरुष मंडळ लासलगावरून आले आमचे साखरे आप्पा आहेत त्यांचे मनापासून आभार या ठिकाणी. आणि महिला मंडळ ज्या सर्वजण आपण सर्वजण मला अगदी मुलीवत सांभाळतात, मुलीवत स्नेह करतात, मुलीवर प्रेम आहे. या गोंदेगावनं फार सांभाळलेलं बरं का आप्पा, फार सांभाळलेलं. म्हणजे
कीर्तनाची सुरुवातच खरं सांगू का, या सगळ्या गोंदेगावच्या भजनी मंडळांनी माझी करून दिली आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या सर्वांसाठी. जीवनामध्ये बऱ्याच तत्वांनी जीवन जगत असताना एक तत्व मी नेहमी अट्टहासाने आणि जाणीवपूर्वक पाळत असते. ते तत्व माझं असं आहे, पंख फुटल्यानंतर पाखराने आकाशात जरूर उडावं. पंख फुटल्यानंतर पाखराने आकाशात जरूर उडावं, पण ज्या घरट्यानं बळ दिलं त्या घरट्याला कधीच विसरता कामा नये. या तत्वानं जीवन जगलं पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वांनी, गोंदेगावकर मंडळी असतील, या परिसरातील मंडळी असतील, भजनी मंडळ असेल, सर्वांनी मला फार सांभाळलंय. आमच्या महिला मंडळ असतील, सर्वांचे मनापासून आभार. बोलता बोलता चुकलं असेल, अज्ञानी बुद्धीचा दोष, बरोबर असेल ते गुरुवरांचा आशीर्वाद. येणाऱ्या 28 तारखेपासून आपल्या श्री क्षेत्र तांदूळवाडीला ज्या बाबांची पवित्र दिंडी या आपल्या गावातून आपण मुक्कामी असते, हरिभक्तपरायण वैकुंठवासी माझे गुरुवर्य प्रकाशजी महाराज पोटे बाबांचं पुण्यस्मरण आहे, तृतीय पुण्यस्मरण. या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने 3.5 दिवसाचा अशाच सोहळ्याप्रमाणे हा संकीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. 28 तारखेपासून ते 3.5 दिवस 1 तारखेपर्यंत नाही का, 31 तारखेपर्यंत हा सोहळा आयोजित केलेला आहे. 7 ते 9 कीर्तनाची वेळ आहे. पहिल्या दिवशी दीनानाथ महाराज सावंत यांची कीर्तन सेवा आहे. दुसऱ्या दिवशी रामेश्वर महाराज मगर यांची सेवा आहे. तिसऱ्या दिवशी गंगाराम महाराज राऊत यांची सेवा आहे. आणि काल्याची जी सेवा आहे पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही हरिभक्तपरायण वारकरी रत्न उमेशजी महाराज दशरथे यांची सेवा होणार आहे. तर आपलं गाव जे आहे हे गोंदेगाव नक्कीच जसं बाबांवरती स्नेह करत होतं आणि जसं बाबांचं ह्या गोंदेगाववरती प्रेम होतं, तसंच प्रेम आणि तसाच जिव्हाळा आपल्या सर्वांचा आपल्या माऊली दादांसाठी अपेक्षित आहे. तेवढा स्नेह जसं तुम्ही बाबांना मदत करत होतात, जेवढं जिव्हाळा होता तसाच जिव्हाळा माऊली दादांच्या प्रती आपला आहे. माऊली दादा नेहमी आपल्या गावाचं नाव घेत असतात, म्हणून आपण बहुसंख्येनं या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवायची आणि आपल्या माऊली दादाला ज्या ज्या गोष्टीची अडचण येईल त्या वेळेला त्या क्षणाला आपण पाठीमागे भक्कम उभं राहणं हे आपले सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. आणि नक्कीच आपण सर्वजण भक्कमपणे माऊली दादांच्या पाठीमागे उभे राहू आणि या कार्याला सुद्धा उपस्थिती दाखवू. म्हणून सर्वांचे आभार. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.